नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. आज सकाळपासूनच नागपुरात मुसळधार पाऊस होत आहे आणि मी सध्या बघू शकता हे मुक्ता कोकड्डे जे नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या निवासस्थानी आहे. मी त्यांच्या निवासस्थानाचं तुम्हाला दृश्य दाखवेल. त्यांच्या या शासकीय निवासस्थानी आपण बघू शकता कसं पाणी पावसाचं पाणी शिरलेलं आहे, तुडुंब भरलेलं आहे. हे हे थोडं दृश्य दाखवा. हे बघू शकता. हे नागपूर जिल्हा परिषदेच्या ज्या अध्यक्ष आहेत कोकड्डे मॅडम, हे त्यांचं शासकीय निवासस्थान आहे आणि आपण या शासकीय निवासस्थानामध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे तुडुंब हे शासकीय निवासस्थानामध्ये पाणी भरलेलं आहे. सकाळपासूनच आज पावसाचा जोर नागपुरात आहे आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. आणि ही ड्रेनेज लाईन मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही ड्रेनेज लाईन आणि ड्रेनेज लाईन मध्ये पाईप टाकण्यात आलेला आहे पाणी काढण्यासाठी. हे बघू शकता, हे पाणी काढण्यासाठी पाईप टाकण्यात आलेला आहे, परंतु ड्रेनेज लाईन सुद्धा चोकअप आहे. हे बघा, ड्रेनेज लाईन चोकअप आहे म्हणून पाणी सुद्धा जात नाही आहे. ही ड्रेनेज लाईन चोकअप आहे. हे जे निवासस्थान आहे, हे निवासस्थान नागपूर जिल्हा परिषदेच्या ज्या अध्यक्ष आहेत कोकड्डे मॅडम, त्यांचे हे शासकीय निवासस्थान आहे आणि इथे पाणीच पाणी, संपूर्ण पाणीच पाणी या निवासस्थानामध्ये, या शासकीय निवासस्थानामध्ये जमा आहे आणि एकूणच तलावासारखी परिस्थिती इथे आपल्याला बघायला मिळत आहे. अजून मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगेन, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कोकड्डे मॅडम यांचे हे शासकीय निवासस्थान आहे. अगदी नागपूर प्रेस क्लबच्या मागे हे शासकीय निवासस्थान आहे आणि हे जे संपूर्ण दृश्य आहे त्यांच्या या निवासस्थानाचंच आहे. तुडुंब भरलेलं आहे यांचं हे शासकीय निवासस्थान. जे प्रशासन आहे त्यांनी काळजी घ्यायला हवी, कारण इथे लहान बाळ गोपाळ सुद्धा राहतात. ते बघा, लहान बाळ गोपाळ सुद्धा आहेत. मॅडमच्या परिवारातील लहान बाळ गोपाळ सुद्धा आहेत, परंतु त्यांना हा जो परिसर आहे हा पार सुद्धा करता येत नाही, कारण पावसाचे हे पाणी जे आहे हे बघू शकता कशा प्रकारे इथे जमा झालेलं आहे. पावसाचं पाणी जायला जागा नाही. ड्रेनेज लाईन आहे परंतु फक्त शोभेची वस्तू बनलेली आहे. जेव्हा नागपुरात पाऊस येणार हे माहिती होतं, तर सुरुवातीलाच या शासकीय निवासस्थानाची जे ड्रेनेज लाईन आहे ती त्याची साफसफाई करायला हवी होती. हे दृश्य जे आहे हे असंच दृश्य नागपुरातील इतर जे शासकीय निवासस्थान आहेत तेथील दृश्य सुद्धा याच प्रकारे आहे. याला जबाबदार PWD विभाग, नागपूर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका हे सर्व विभाग याला जबाबदार आहेत. जेव्हा माहिती होतं, जेव्हा सांगितलेलं होतं की 3 दिवस नागपूर शहरामध्ये पावसाचा जोर राहणार, तर हे सुरुवातीला ड्रेनेज लाईनची सफाई करायला हवी होती आणि उचित ते उपाय योजना करायला हवे होते. इथे पाणी का जमा झालं तर मी तुम्हाला सांगेल. हे बघा, हे जे शासकीय निवासस्थान आहे याचं म्हणजे डाऊन मध्ये बनवण्यात आलेलं आहे. हे बघा, हे डाऊन मध्ये बनवण्यात आलेलं आहे. हे डाऊन मध्ये बनवण्यात आल्यामुळं इथे पावसाचं पाणी आहे, म्हणजे परिसरामध्ये जे शासकीय निवासस्थान आहे नागपूर जिल्हा परिषदेच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांचे जे शासकीय निवासस्थान आहे हे डाऊन मध्ये गेलेलं आहे, कारण इथे हे डाऊन आहे. हे थोडस दाखवा. हे बघा, हे डाऊन आहे आणि त्यामुळे इथे हे पाणी जमा होते. परंतु पर्याय व्यवस्था म्हणून ड्रेनेज लाईन आहे, परंतु सध्या ही शोभेची वस्तू आहे. पाईप लावण्यात आलेला आहे, पण पाईपातून ते पाणी जाते की नाही जात. पुन्हा जर पावसाचा जोर असला तर या शासकीय निवासस्थानाला, म्हणजे कुठल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांच्या या शासकीय निवासस्थानाला तलावाचं स्वरूप येण्याची दाट शक्यता आहे. म्हणून
नागपूर जिल्हा परिषद जे प्रशासन आहे त्यांनी लवकरात लवकर दखल घेऊन पर्याय व्यवस्था करायला हवी। तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका। धन्यवाद, नमस्कार।